हाय, हॅलो, नमस्कार. मी तुमच्या सगळ्यांची लाडकी रेश्माच किचनमध्ये तुमचं स्वागत करते. आज आपण आपल्या चॅनलवर पनीर मलाई टिक्का बनवणार आहोत. त्याच्यासाठी मी कसुरी मेथी, अद्रक, लसूण, मिरची, कोथिंबीरची पेस्ट, बटर, फ्रेश क्रीम, दही, गरम मसाला, चाट मसाला, धना जिरा पावडर, किचन किंग मसाला, कांदा, शिमला मिरची, फ्रेश क्रीम असं सगळं घेतलं आहे. दह्यामध्ये मी सांगितलेले सगळे मसाले घालून घ्यायचे. मीठ आणि चाट मसाला घालायला विसरायचं नाही. कसुरी मेथी मी दाखवते त्याप्रमाणे चुरून घालायची. थोडंसं बटरसुद्धा घालायचं. थोडीशी फ्रेश क्रीमसुद्धा घालायची. आणि चीज जे आहे ते छानपैकी खिसून घालायचं. आणि मग जे शिमला मिरची आणि कांद्याचे जे आपण तुकडे चौकोनी कापून घेतलेले आहेत ते या मिश्रणामध्ये घालायचे. चौकोनी कापलेला पनीर घालायचा आणि सगळं मिश्रण छानपैकी एकजीव करून घ्यायचं. शिमला मिरची, कांदा आणि पनीरला सगळ्या बाजूनी हे मिश्रण लागलं पाहिजे. छान कोटिंग झाली पाहिजे. आणि मग हे सगळं आपण जवळजवळ 1 तास कमीत कमी मॅरिनेट व्हायला ठेवून देणार आहोत. हे मॅरिनेशन होणं खूप गरजेचं आहे. त्याच्यामुळे पनीरला आणि सगळ्या व्हेजीजला खूप छान चव येते. तोपर्यंत आपण एका बाजूला बेसनसुद्धा भाजून घेणार आहोत. आपण 1 तासाचं मॅरिनेशन झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये बेसन घालून घेणार आहोत. त्याच्यामुळे जे आपण मॅरिनेशन घातलेलं आहे ते त्या पनीरला आणि व्हेजीजला छानपैकी चिटकून राहतं. तुम्ही जितका वेळ जास्त मॅरिनेशन कराल तितकी त्याला चव अजून छान येते. मग मॅरिनेशन 1 तासानंतर झालं की आपण अशा स्टिक्स घ्यायच्यात आणि त्याच्यावर सगळे व्हेजिटेबल्स आणि पनीर लावून घ्यायचं आहे. तुमच्याकडे अशा स्टिक्स नसतील तर तुम्ही डायरेक्टसुद्धा ठेवू शकता. मग असं वरतून थोडंसं बटर लावायचं. आता मी हे एअर फ्रायरमध्ये ठेवणार आहे. 180 डिग्री सेल्सिअसवर 15 मिनटं सेट होतं. पण 7 मिनिटानंतर आपण एअर फ्रायर थांबवायचा आणि ह्याला पलटी मारायचं. म्हणजे काय होतं, दुसऱ्या बाजूने सुद्धा छान त्याला कोटिंग होतं, क्रिस्पी वरतून होतात. आणि बघा, असं वाटतं की हे तंदूरमधूनच केलेलं आहे. अगदी तंदूरसारखाच फ्लेवर येतो. अशा प्रकारे हे पनीर टिक्का बनवून तयार आहेत. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ती नक्की कमेंट करून सांगा. रेश्माज होम किचन या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि माझ्या व्हिडिओज पाहत राहा. थँक्यू सो मच. आता पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत खात राहा, खुश राहा, आनंदी राहा आणि माझ्या व्हिडिओज पाहत राहा. बाय बाय.